राज्य शासनाने मद्याच्या शुल्कासहित इतर सेवांचे दर वाढवले, त्यामुळे बार मालक यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर सुद्धा उपासमारीची वेळ आली। या विरोधात आता नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील बार मालक एकत्र येत त्यांनी असोसिएशनची स्थापना केली आणि लढा उभारण्याची तयारी दर्शवलेली आहे। बार मालक सरकारचा निषेध म्हणून आपले मद्य परवाने सरकारला जमा करणार आहेत। असं झालं तर शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडण्याची मात्र शक्यता आहे। अनधिकृत हॉटेल्समुळे, सोडा गाडीमुळे जर आमच्या व्यवसायावर गदा येत आहे, तर आम्ही लवकरच सर्व असोसिएशन मिळून आमचे लायसन्स सरकारकडे जमा करणार आहोत। कडक कारवाई नाही झाली शासनाकडनं अनधिकृत व्यवसायांवर, तर आम्ही टॅक्स पेअर टॅक्स भरू शकणार नाहीत। आमच्या जे कामगार आहेत त्यांचे पोटं भरू शकणार नाहीत, लाईट बिल भरू शकणार नाहीत, जे इतर टॅक्सेस आहेत ते पण भरू शकणार नाही। सरकारने जे व्हॅट वगैरे जो वाढवला आहे आणि जे रेट वाढवलेत आज, त्याच्याने आमच्या बार युनियनवर म्हणजे आमच्या बारवाल्यांवर उपासमारीची पूर्णतः वेळ आलेलीच आहे। आणि बरोबर आमच्याबरोबर जे आमचा स्टाफ असतो त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आहे पूर्णपणे। आमचे धंदे चालणार नाही तर त्यांचे पगारही होणार नाही। जे ढाबे वगैरे, जे सोडा वॉटर, वाईन शॉपच्या बाजूला जे सोडा वॉटर उभे आहेत आजच्या कंडिशनला, खानावळी झाले, ढाबे झाले, यांच्यावर जे सर्रास 2 नंबरची दारू, हे यांना आळा घालण्यासाठी सरकारने थोडी मदत करावी। शासनाच्या नियमामुळे कुठेतरी आम्ही एकत्र येऊन की बुवा जिथं खानावळ असतील, कुठे तुमचं अंड्याच्या गाड्या असतील, तिथं अवैध विक्री होते, मद्य विक्री होते, त्यासाठी आमची उपासमारीची वेळ आलेली। त्या अनुषंगाने आम्ही त्याबद्दल शासनाकडे जाऊन आणि त्या पाठपुरावा करणार आहे।